हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर 4-5 दिवसावर मकर संक्रांत आलेली आहे, तर म्हटलं हळदी कुंकासाठी वाण आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगडं लागणार आहे। तर म्हटलं आज आपण मार्केटला जाऊया आणि मकर संक्रांतीसाठी आपण आता काय काय पूर्वतयारी करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मार्केटला चाललेलो आहोत सुगडं आणण्यासाठी। तर चला, आणि आपल्याला वाण पण आणायचे आहेत, तर आपण आता काय वाण आणणार आहोत तेही दाखवणार आहे तुम्हाला। चला, ओमचे आता बडबड चालू झालेली आहे। तर बाहेर खूप थंडी आहे आणि आता सगळं पॅक केलंय आणि मग आता आपण मार्केटला निघलेलो आहोत आणि ओम पण आला आमच्यासोबत। थंडी आहे तर म्हटलं नको येऊ, परंतु आई बाबा जर गेले कुठं तर त्याला बी यायचं असतंय। तर चला आपण आता मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आमच्या कॉलनीपासून मार्केट खूप दूर आहे। काही जरी आणायचं म्हटलं तर सर्वात आधी प्लॅन करावा लागतो आणि मगच निघावं लागतं। मला काय घ्यायचंय, वाण घ्यायचेत ना। हे काय हो, हे कशाचं आहे? हातोडा कशाचं आहे गड्यान ते? तर आपल्याला वाण घ्यायचे, त्यामुळं आपण आता सर्वात आधी वाण पाहूया आणि त्यानंतर मग डिसाईड करूया काय घ्यायचंय ते। हो, खाली होतं, आता सामान जास्त आले काय रे? मागच्या वेळेस इतकं जास्त नव्हतं। वाण घेण्यासाठी आपण आता प्रत्येक वेळेस याच दुकानामध्ये येतो आणि प्रत्येक वस्तू जर घ्यायची म्हटलं तर एकाच दुकानामध्ये भेटते आपल्याला, त्यामुळं म्हटलं आपण इथंच घ्यायला येऊया। तर मागच्या वर्षी आपण जेव्हा वाण घेतलेले होते तेही आपण याच दुकानामध्ये घेतले होते, परंतु मागच्या वर्षी एवढं सामान नव्हतं। ह्या वर्षी भरपूर सामान आहे आणि ओमच्या लक्षात आलं की मागच्या वर्षी पण आपण आई इथं आलेलो होतं आणि इथं सामान मागच्या वर्षी इतकं नव्हतं, ह्या वर्षी जास्त आहे। म्हणजे लहान मुलांच्या इतकं लक्षात राहतं ना, खूपच। तर यावर्षी आपण वाणामध्ये काहीतरी वेगळं देऊया असे साहेब बोलत होते, तर त्यांनी जे मोदकचे साचे असतात ते काढलेले होते, परंतु आपल्याला जेवढे पाहिजे होते तेवढे तिथे नव्हते, त्यामुळं मग आम्ही ते साचे घेतले नाही। तर सर्वात आधी म्हटलं आपण आता दुसऱ्या काही वस्तू लागणाऱ्या असतील त्याही पाहूया आणि त्यानंतरच मग आपण वाण घेऊया। तर येथे आमचे साचे पाहायचे चालू होते मोदकचे, परंतु आपल्याला जास्त मोदकचे साचे पाहिजे होते, त्यामुळं तेवढे काय आपल्याला भेटले नाही, त्यामुळं मग ते वाण घेण्याचं आम्ही कॅन्सल केलं। स्टील आहे काय ते? हां, मग ते डागत असते स्टील असल्यावर। आतून काय स्टीलचं डागत मग। बाबा बाबा हे बघा, त्याला स्क्रॅच नका घेऊ। आतून ॲल्युमिनियम असलं तरच मग नाही डागणार। आई माहिती का त्याला स्क्रॅच माहिती? हां हां, स्क्रॅच त्याला ते हे कुकर दिसतंय मग। हां, त्याला विचारा मग। छोटं लिहायचं, एवढ्याचं काय होणार आहे? किती मोठे पाहिजे आपल्याला? नाही ती माहिती रे तुम्ही, ती साईज नाही, ही लयच मोठी आहे। ही लई मोठी आहे। ही एक आहे किंवा मग ही आहे। इकडे बार पे जाना घ्यायची हो। काय करायचं याच्यात? इंडक्शन जल्दी नहीं निकलता, 3-4 साल बाद में तो निकलेगा। काय पाणी गरम करायचंय काय त्याच्यात? तर वाणामध्ये आपण आता हे मस्त असे बाउल घेतलेले आहेत। केवढे लावली असं? काय आले महिने ना? तर आपण आता ही कढई घेतलेली आहे। ही कढई खालून फ्लॅट आहे आणि या कढईवरती आपण आता नाव टाकून घेऊया।
त्यानंतर आपण आता बांगड्याच्या दुकानामध्ये आलेलो आहोत, कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्याचं लेणं असतं आणि जेव्हा आपण ओवशीत असतो त्यावेळेस आपल्या हातामध्ये नवीन 4 तरी बांगड्या असल्याच पाहिजे. त्यामुळं म्हटलं आपण आता नवीन एखाद्या डझन तरी बांगड्या घेऊन जाऊया. तर आपण आता वाण घेतलेले आहेत. आता आपल्याला सुगडं घेण्यासाठी जायचं आहे. तर चला, बराच वेळ गेला आपल्या पाहण्यात. चला, थंडी वाजती, पॅक करून घ्या. घरामधली आपली आता रांगोळी ही संपत आलेली आहे. तर दुकानामध्ये आलेलो आहोत, तर म्हटलं आपण आता रांगोळी पण घेऊन जाऊया आणि पूजेचेही काही साहित्य आपल्याला या दुकानामधून घेऊन जायचे आहेत, तेही आपण आता घेऊन जाऊया. त्यानंतर येथे पहा सुगडं आहे, तेही आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपण आता सर्व सारखे सुगडं पाहून घेऊया. तर आपण आता घरी आलेलो आहोत आणि नवीन कढई आपण जी घेतलेली आहे त्याला स्टिकर असतात. जर आपण असे स्टिकर जर काढले तर ते निघत नाही, परंतु मी काय केलं, कढई गरम करून घेतली आणि त्यानंतर हे स्टिकर काढलेले आहेत. तर अलगद हाताने गरम केल्याच्या नंतर हे स्टिकर निघून जातात. तर आपल्याला या कढईमध्ये नवीन वर्ष, नवीन सण आणि नवीन पदार्थ नवीन कढईमध्ये आज आपण बनवणार आहोत. तर चला, आपली आता कढई एकदम स्टिकर काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता यामध्ये गरम पाणी ठेवूया आणि चांगल्या प्रकारे उकळून घेऊया आणि उकळून घेतल्याच्या नंतर ही कढई पूर्णपणे घासून घेऊया. तर आज आपल्याला बिना पाकातले तिळाचे लाडू बनवायचे आहेत. तर आपण आता हे तीळ चांगले तडतडून द्यायचे आणि त्यानंतर मग आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आणि हे तीळ पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे आणि त्यानंतर मग मिक्सरमधून आपण ठोसर असे बारीक करून घ्यायचे आहेत. तर तिळाच्या लाडूमध्ये आपण काही शेंगदाणे पण घालणार आहोत. तर घरामध्ये शेंगदाणे नव्हते, तर त्यामुळं म्हटलं आपण आता हे कप आहे तर तेवढा कप भरून आपल्याला शेंगदाणे फोडून घेऊया. तर आपण आता शेंगदाणे मस्त असे भाजून घेऊया. तर शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर या शेंगदाण्याचे आपण आता सालं काढून घ्यायचे आहेत. तर पूर्ण सालं आपण आता काढून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट आपण आता ठोसर असा बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे तीळ आहे तेही आपण आता ठोसर असे बारीक करून घेऊया. मिक्सर चालू बंद असं करायचं आहे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने ठोसर बारीक होतं. त्यानंतर आपण जेवढा आपल्याला गूळ हवा आहे तेवढा त्यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर हाताने आपण आता मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता लाडू बनवण्यासाठी कूट बनवून घेतलेला आहे. तर चला, आपण आता याचे लाडू बांधून घेऊया. बिना पाकातले ही लाडू अशा पद्धतीने आपण बांधू शकतो. तर पहा, अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया. तू कोणता कलर करतो? पिंक. पिंक करतो. कुठे करू सांग? हे बाहेरून करायचं बेटा, खाली ठेवायचं आणि बाहेरून करायचं. हा, तुला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करावं लागेल. थांब, मी तुला पाणी देते. थांब, पाण्यात मिक्स करून हे करावं लागतं ना. मी त्याच्यात काय तू ढक्कन मध्ये. अरे, हे वाळलं काय कलर? हा, वाळलंय. किती? अंदर राईट हँड मध्ये हे करायचं होतं ना. राईट. थांब, हे हातात असं धर आणि माहितीये. हे असं धर, अंगा असं. मग तुला जमलं. मी आता कोणता कलर करू? तर आपण येथे सुगडं आणलेले आहेत आणि यावर्षी म्हटलं आपण या सुगडाला कलर देऊया, कारण की घरामध्ये आपले कलर तर होतेच. तर म्हटलं आपण आता आपल्या आवडीनुसार कलर देऊया आणि कलर दिल्याच्या नंतर त्यावरती आपण डिझाईन हवी तशी काढू शकतो. तर येथे ओम पण आता मला कलर देऊ लागत होता. त्याने पिंक कलर पूर्ण या बोळक्याला दिलेला आहे आणि आम्हाला बराच वेळ कलर देण्यासाठी गेला आणि मी पहिलाच ट्राय केलेला आहे. कलर दिल्याच्या नंतर बोळके कसे दिसतात हेही तुम्हाला पुढं दाखवते आणि मस्त अशी यावरती डिझाईन पण मी काढलेली आहे. तर चला, आपण आता सर्व बोळक्यांना आपण आता कलर देऊन घेऊया. तर ओमला पेंटिंग करायला खूप आवडतं. त्याला सांगितलं तसं त्याने बरोबर पेंटिंग केलेलं आहे. तर पिंक कलरचा जो बोळका आहे
त्याला पूर्ण कलर ओमनी दिलेला आहे आणि रेड कलरचं जे बोळकं आहे त्याला मी दिलेला आहे. म्हणजे माझ्या बरोबरीनेच त्याने कलर केलेला आहे आणि त्याला म्हणजे खूप आनंद झाला की आईला मी कलर करू लागत आहे, म्हणजे कामामध्ये मदत. आणि मी त्याला बोलले होते की मला बोळक्याला कलर द्यायचा आहे, तर तो बोलला की मला शाळेतून येऊपर्यंत तू आई कलर देऊ नको, कारण की आपण दोघंही बरोबरच कलर देऊया. तर अशा पद्धतीने आपले आता कलर देऊन झालेले आहेत आणि पूर्ण सुकल्याच्या नंतर मला त्यावरती डिझाईन काढायची आहे. आणि जास्तीचे मी बोळके पण आणलेले आहेत, कारण की इतर वेळेस जर पूजा असेल त्यावेळेस मला डेकोरेशनसाठी याच्यासाठी ते बोळके लागतात. त्यामुळं मग मी ते सर्व बोळक्यांनाही कलर द्यायचं चालू आहे. एकदाच म्हटलं करून घेऊया कलर, कारण की मध्ये मध्ये होत नाही, काहीतरी निमित्त असेल तरच आपल्याला कोणतंही काम करायला घेतलं तर ते लवकर होतं. तर पहा अशा पद्धतीने माझे आता कलरिंग चालू आहे. तर सर्व सुगडांना आपला कलर देऊन झालेला आहे आणि सुकल्याच्या नंतर यावरती व्हाईट कलरने मी यावरती डिझाईन काढत आहे. मी प्रत्येक वेळेस बोळके बोलत होते, परंतु आमच्याकडं सुगडं न बोलता बोळके बोलतात, त्यामुळं मी बार बार बोळके बोललेले आहे, परंतु सुगडंही आम्ही बोलतो. तर अशा पद्धतीने आता मी डिझाईन काढायचे चालू आहे. तर सर्व डिझाईन काढल्याच्या नंतर आता मी तुम्हाला दाखवते. तर या मकर संक्रांतीला आपण आता म्हटलं नवीन साडी घालूया, परंतु घरामध्ये ही साडी होती, तर याचं मी ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. तर स्वतःच मी स्टिच केलेलं आहे. तर साडी कशी आहे ते दाखवते, कारण की बायकांना किती साड्या असल्या तरी कमीच पडतात, परंतु म्हटलं घरामध्ये आहे तर कशाला नवीन घ्यायची म्हटलं. तर ही साडी मी आता यावरती ब्लाऊज स्टिच केलं, त्यानंतर त्याला फॉल पिको सर्व मी स्वतः केलं. तर ही साडी आता मी तुम्हाला खोलून दाखवते कशी आहे. तर पहा मस्त अशी साडी आहे. घरामध्ये असली तर म्हटलं कशाला घ्यायचं, आपल्याला कपाटामध्ये कितीही साड्या असल्या तरी बायकांना साड्या हव्याच असतात. तर म्हटलं आहे तर म्हटलं घ्यायला नको. तर ही अशी साडी आहे आणि आपण आता या मकर संक्रांतीच्या दिवशी ही साडी मी घालणार आहे. तर अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर दिसेल. तर या साडीला जास्त वजन पण नाही, यामध्ये सिल्क आणि थोडंसं कॉटन मिक्स आहे. तर अशा पद्धतीने आपण आता मकर संक्रांतीसाठी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.